गौ सेवकों ने छेड़ा एक और सफल संघर्ष। कल सुबह तड़के उल्लासनगर की सबसे बड़ी राधेश्याम गौशाला में एक गौ माता का देहांत होने के बाद शाम तक उसके शरीर को एक कोने में एक ट्रॉली से बांधकर रखे जाने की जानकारी मिलते ही गौ सेवक निखिल गोड़े जी और श्री सत्यनपुरी जी अपनी टीम के साथ वहां पहुंचे और देखकर हैरान रह गए कि गौ माता के शरीर के आसपास आवारा कुत्ते खड़े थे और सुबह से धूप में रखे जाने के कारण गौ माता के मृत शरीर से भी दुर्गंध आने लगी थी। वहां के ट्रस्टी से बात करने पर बताया गया कि मुफ्त में सेवा देने वाला जेसीबी मशीन आज पूरा दिन व्यस्त था, जिसके बाद गौ सेवकों को मजबूरन धरने पर बैठना पड़ा और आखिरकार रात करीबन 8:30 बजे गौ माता के गुजरने के करीबन 14 घंटे बाद एक जेसीबी आई, जिसके बाद गौ सेवकों और एक पंडित जी द्वारा फूल, पुष्प तथा हार समर्पित कर गौ माता के शरीर को वहां दफनाया गया। मौके पर मौजूद वहां पर सेवा करने वाले कई सेवकों ने मैनेजमेंट के खिलाफ कई चौंकाने वाली बातें बताकर वहां फैले पक्षपात और दुर्व्यवस्था को भी सामने लाया। आज शाम को करीब 4 बजे हमारे निखिल दादा को किसी कॉन्टैक्ट के थ्रू पता चला कि 5 नंबर में जो गौशाला है, राधेश्याम गौशाला, जिसे हम लोग सब स्वामी शांति प्रकाश गौशाला के नाम से जानते हैं, वहाँ पर एक गाय का आज सुबह से या कल रात से देहांत हो गया था और उसकी बॉडी को रस्सियों से बांधकर एक ट्रॉली के ऊपर एक कोने में रख दिया गया था। हमको पता चला तो हम लोग, निखिल दादा, मैं और हमारे साथ काफ़ी लोग मिलकर यहाँ पर देखने को आए। तो जैसे हम लोग यहाँ पे पहुंचे तो सबसे आगे निखिल दादा थे। इन्होंने देखा कि कुत्ता गौ माता के शरीर के आगे खड़ा था। मतलब अब वो बोलना नहीं चाहते हम कि क्या हो सकता था उस टाइम पे, लेकिन निखिल भाई ने उन कुत्ते को भगाया और फिर यहाँ के ट्रस्टियों से हमने बात की तो उन्होंने बोला कि जो जेसीबी आती है खड्डा खोदने के लिए, वो हम लोग सेवा में मंगाते हैं, तो वो कहीं पे बिजी है, इसलिए हम लोग उसका वेट कर रहे हैं। उसके बाद हम लोग ने उनसे रिक्वेस्ट की कि इसको जल्द से जल्द जो आपका प्रोसीजर है गौ माता को दफनाने का वो पूरा किया जाए, लेकिन ये लोग उसमें आनाकानी कर रहे थे। और इनके कुछ ट्रस्टी भी आए थे यहाँ पर। उनका नाम था सतीश नंदवानी। काफ़ी बदतमीजी से पेश आ रहे थे वो लोगों से, गौ सेवकों से। तो उसके बाद हम लोग ने निर्णय लिया कि अब हम स्वामी जी से बात करेंगे इस बारे में, क्योंकि वो तो संत आदमी है, उनको तो पता भी नहीं होगा कि नीचे क्या हो रहा है उनके। इसके लिए हम लोग, निखिल भाई, मैं और हमारे सब गौ सेवक मिलके हम लोगों ने स्वामी जी से विनती की कि थोड़ा अपने लोगों को समझाएं कि इस छोटे छोटे कामों की तरफ ध्यान दें, क्योंकि ये इंटेंशन जो है सबका साफ है, गौ माता की रखवाली करनी है, गौ माता की सेवा करनी है, लेकिन क्या वो हम कर पा रहे हैं? क्योंकि गौ माता के शरीर को इस तरह सुबह से रखा गया था, यहाँ पर कोई उसका हालचाल देखने वाला नहीं था। तो ये तो न सिर्फ उसका अपमान हुआ, बल्कि ये तो अपने लिए भी पाप कर रहे हैं ये लोग। जैसे तैसे करके आखिर हमको यहाँ भी पिछली गौशाला के जैसे भूख हड़ताल पर बैठना पड़ा। हमारे भूख हड़ताल पर बैठने के करीब 1 घंटे बाद यहाँ पर एक जेसीबी आई जो इनकी सेवा में मिली हुई थी फ्री में। उसके बाद उस गौ माता को दफन किया गया और सब जो हम लोग ने पंडित जी को भी मंगाया और सब उसका पूजा विधि किया। उसके बाद हम लोग को यहाँ के कुछ ट्रस्टी मिले, जो यहाँ का एक यंगस्टर्स का ग्रुप है, जिसमें करीब 50 लोग हैं, जो यहाँ पे 24 घंटे सेवा में रहते हैं, डे एंड नाइट। उनके तरफ से हमने बात की नितिन जी से। इन्होंने हमको बताया कि यहाँ पर बहुत सारी इरेगुलरिटीज चल रही है और यहाँ पर जो डॉक्टर है वो बरोबर नहीं। अभी 7 दिन पहले ही डॉक्टर चेंज हुआ है। पिछली गौशाला के जैसा ये डॉक्टर भी डिप्लोमा होल्डर है, कहीं डेयरी फार्म से डिप्लोमा लेकर आया है। और भी बहुत सारी इरेगुलरिटीज यहाँ पे चलती है जो दबाई जा रही है। तो मैं इनसे भी रिक्वेस्ट करूंगा, सेवादारियों से, श्री नितिन जी से, कि ऐसा कुछ भी अगर होता है, कोई भी घटना घटती है, तो निखिल जी से या मुझसे संपर्क करें और हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर हमेशा खड़े रहेंगे। और हम आपसे भी रिक्वेस्ट करेंगे कि हम भी कहीं पे ऐसा गौ सेवा पे जाए, गौ रक्षा पे जाए, तो आप अपनी पूरी टीम के साथ, निखिल दादा और हमारे साथ शामिल रहिए। जय श्रीराम, जय शिवराय। आज आम्ही शांतीप्रकाश आश्रम मधल्या राधेश्याम गौशाळा या गौशाळेमध्ये आलोय। दुपारी 2:30च्या सुमारास मला काही गौसेवकांचा कॉल आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की गौशाळेच्या मागे पडीक जागा आहे, त्या पडीक जागेमध्ये एक गौमाता आहे जी कालच तिचं देहांत झालेले, ती एक्सपायर झालेली आणि तिला झाकून ठेवलंय आणि ताडपत्री टाकून बांधून ठेवलेले। तर मी, आमचे जे कार्यकर्ते आहेत,
अमर सुपे आहेत, संदीप आहे, यांना पाठवलं आणि पहिलं सहनिशा करून घेतली की आम्हाला जो आलेला कॉल आहे तो खरा आहे का खोटा आहे. जेव्हा हे लोक आले तेव्हा त्यांनी बघितलं त्या गौमातेला खरंच बांधून ठेवलेलं होतं आणि तिच्या याच्यामधनं दुर्गंध जो आपण बोलतो, जो वास आहे, एक प्रकारचा वास या वातावरणामध्ये येत होता. त्या टायमाला मी आमचे जे मित्र आहेत, बंधू आहेत, सत्यनपुरीजी, दायमाजी आणि बाकीचे लोक जे आहेत त्यांना आम्ही कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असा असा विषय आपल्याला आलेला आहे आणि आपण तिथे जाऊन विचारूया. तर आम्ही सरळ आतमध्ये न येता ज्या जागी गहू बांधलेली होती, जी मृत गहू आहे, जिचा मृत्यू झालेला आहे, तिला बांधलेली होती, तिथे न जाता आम्ही ट्रस्टींकडे गेलो. ट्रस्टींकडे गेल्याच्या नंतर ट्रस्टींना आम्ही त्या गोष्टी सांगितल्या की या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यावरती तुम्ही लक्ष देऊन त्याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई आपण ज्याला म्हणतो किंवा त्वरित त्याचं काम केलं पाहिजे. तर दोन जे ट्रस्टी होते ते आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही जेसीबी वाल्याला फोन लावलेला आहे आणि गहूचं वजन जास्त असल्या कारणाने अजून ती वाढते, 300-400 किलो होते. त्यामुळे आम्ही जेसीबी मागवतो आणि 2 फूट 4 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी असा खड्डा त्याच्यात खणतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये प्रक्रियेनुसार आम्ही त्यांना डिस्पोज करण्यासाठी गाडतो त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये एक ट्रस्टी आला, सतीश नंदवानी. सतीश नंदवानी आल्याच्या नंतर बोलला हे कोण बसलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं की गहू जी एक्सपायर झालेली आहे त्याच्यासाठी हे काही एनजीओज आहेत, सेवा आहे करणारे, गौ सेवा करणारे लोक आहेत, त्यांसाठी यांना माहिती भेटली तर हे लोक आलेले. तो हमको जब जेसीबी मिलेगा, हमारे पास जब जेसीबी आएगा तब हम देखेंगे उसको दफनाने का है क्या नहीं दफनाने का है. तुम कोण हो बात करने के लिए. तेव्हा मी त्याला बोललो की बाबा हा विषय जो आहे गौ सेवेचा आहे, पब्लिकचा आहे, तुमचा ट्रस्ट आहे, ही तुझी स्वतःची मालमत्ता नाहीये, तुझं घर नाहीये. त्यामुळे हा पब्लिकचा विषय असल्या कारणाने इथे सगळ्यांना तुम्हाला फेस करावं लागेल आणि तुम्ही ज्या गोष्टी बोलतायत त्याचा आम्ही निषेध करतो, खंडन करतो. त्याचनंतर काही वेळानंतर जे साईजी आहेत, साईजींनी आम्हाला बोलवलं. आम्ही साईजींकडे भेटलो, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं की या ज्या गोष्टी तुमच्या मागे घडतायत त्या चुकीच्या घडतायत करून आणि तुम्ही थोडंसं त्यांच्यावरती नियंत्रण ठेवा. पण आम्हाला आतमध्ये आल्याच्या नंतर असं माहिती पडलं की तो जो सतीश नंदवानी आहे तो अख्खी गौशाळा स्वतःच्या बापाची असल्या कारणानेच चालवतोय आणि इकडे या लोकांना त्याला फॉलो करायला लागतंय. म्हणजे जो औषधवाला आहे किंवा जे गोबर गॅस बनवतायत किंवा जे शेण टाकतायत किंवा त्यांना लागणाऱ्या उपचारादरम्यान जे मेडिसिन आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तो बॉस बनून बसलेला, त्याला विचारूनच या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मला असं काही गौ सेवकांकडनं माहिती पडलं की एखादी गौ जर आजारी असेल आणि त्यांनी जर डॉक्टरांना सांगितलं की ही गौ आजारी आहे तर तो पहिला त्याला विचारावं लागतं की तिच्यावर उपचार करायचे की नाही. म्हणजे आजपर्यंत आम्ही मागच्या वेळेला जेव्हा एका गौशाळेमध्ये गेलेलो तेव्हा आम्ही या गौशाळेचा दाखला दिलेला की शांतीप्रकाश आश्रम मध्ये जी राधेश्याम गौशाळा आहे ती कशा प्रकारे त्यांचं मेंटेन करते, साफसफाई करते आणि त्या गौंची सेवा करते हे जाऊन बघा, अशा प्रकारचा आम्ही दाखला दिला होता. आणि तिथे आज याच दिवशी आम्ही तिथे सक्षम फेल ठरलो की ही गौशाळा तर अत्यंत दुय्यम दर्जाचं काम करत असून ती गौ पूर्ण 12 तास रात्री आणि आज दिवसभर 4:30 वाजेपर्यंत आम्ही 4:30-5 वाजल्यापासून सत्यनपुरीची त्यांची टीम, आमची टीम पूर्ण संघटनेची आम्ही जेव्हा तिथे बसलो त्यानंतर जवळजवळ 7:30 वाजता आता जेसीबी आली. 4 तासानंतर जेसीबी आली आणि नंतर मग तिचं जे आहे तिला डिस्पोज करण्यासाठी किंवा तिला जे देह आहे तिचं दफन करण्यासाठी ती प्रक्रिया करण्यात आली. तर मी या ट्रस्टींना आणि इतर गौशाळांना या सर्वांना सांगू इच्छितो, तसंच उल्हासनगर महानगरपालिकेला सांगू इच्छितो, तुम्ही जी कारवाई केलेली होती महानगरपालिकेच्या पुढाकाराने तशी कारवाई करून आतमध्ये महानगरपालिकेची एक टीम पाठवून जे तुमचे स्वच्छता अभियानाचे आहेत, जे तुमचे लोक आपण त्याला मागच्या टायमाला त्या लोकांनी मला असं सांगितलं किंवा दाखवलं की पावत्या फाडण्यात आलेल्या आहे स्वच्छता अभियान अंतर्गत. तर त्या सॅनिटेशन डिपार्टमेंट जे आहे त्यांना किंवा त्यांचं एक विशिष्ट एक समिती गठन करून महानगरपालिकेचे 2 जण ते प्रत्येक शहरामध्ये जे गौशाळा चालल्यात ते चालल्याच पाहिजे. गौची सेवा ही झालीच पाहिजे, गौ रक्षा ही झालीच पाहिजे. परंतु त्या गौ ज्या तडफडतायत, त्या ज्या मृत्यू कारणीभूत आहेत किंवा मृत्यूकडे ओढवल्या जातात किंवा त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत आणि त्या मरणाच्या वाटेवरती वाट बघतायत. मूक जनावर आहे, बेजुबान आहे, बोलू शकत नाही, यामुळे तिला जो नाहक त्रास होतोय. तर अशा प्रकारचे यांनी जे टाकलेल्या गायी आहेत ते वासरू आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. त्यांच्यावरती उपचार होत आहेत की नाही हे वेळेवर त्यांनी बघावं. आणि या गौशाळेमध्ये हा जो सतीश नंदवानी नावाचा व्यक्ती आहे जो अख्खी गौशाळा स्वतःचा मॅनेजमेंट स्वतःच्या घर असल्यासारखा चालवतोय त्याच्यावर पण पहिली कारवाई झाली पाहिजे. आम्ही गौसेवकांकडनं आज त्या गौमातेला श्रद्धांजली वाहिली आहे आणि यापुढे अशा काही घटना घडू नये यासाठी ईश्वरचरणी पण प्रार्थना करतो.
आम्हाला त्या पण गोष्टी माहिती पडल्या. इथे एक गौसेवक काही मुलं आहेत, युवा पिढी आहे, त्यांना ते 24 तास इथे काम करतात, कोणताही मोबदला न घेता, कोणतेही पैसे न घेता. यांचं मला वाटतं पाणी पण पित नसतील ते, आणि ते कमीत कमी ड्युटी त्यांची इथे देतात. त्यांना त्यांची मदत घेण्यापासनं, त्यांची मदत घेण्याचं सोडून या लोकांवरती हे ट्रस्टी केसेस करतात, यांना बाहेर पाठवतात, यांना पळवतात, यांना शिव्या घालतात. जयकुमार जेसवानी आणि बाकीचे एखाद दोन लोक जे असे आहेत, जे यांच्यावरती कारवाई करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. पण मी बोलतो, तुमच्याकडे जे डॉक्टर ठेवलेले आहेत किंवा तुमच्याकडे जे लोक ठेवलेत, ते जेवढी सेवा नाही करते पगार घेऊन, तेवढे फुकटमध्ये करतायत. तर यांचे आभार मानले पाहिजे, आणि हे फुकट काम करतायत तुमच्यासाठी, त्यांची मदत घेतली पाहिजे. त्यांना सेवेसाठी लागणारं साधन तुम्ही दिलं पाहिजे. तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय, आणि हे चुकीचं आहे.